अण्णाज नवतरंग शॉपीला भीषण आग, अग्निशमन दलाची वेळेत धाव, जीवितहानी टळली। शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अण्णाज नवतरंग शॉपीला गुरुवारी सकाळी पहाटे 4:30 वाजल्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे। ही आग इन्व्हर्टर शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले। आरके सर्व्हिसेसचे वॉचमन नजर हुसेन मुलानी हे तेथे ड्युटीस होते। त्यांना सर्वप्रथम धूर व ज्वाळा दिसताच त्यांनी आरके सर्व्हिसेसचे मालक रवींद्र केंपवाडे यांना याची खबर दिली। केंपवाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी यांच्याशी संपर्क साधला। मुख्य अग्निशमन अधिकारी माळी यांनी माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या 2 गाड्या अल्पावधीत घटनास्थळी पाठवल्या। गाड्या दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कामाला सुरुवात केली। आगीदरम्यान या इमारतीतील 5व्या मजल्यावर असणाऱ्या लॉजमध्ये सुमारे 8 ते 10 नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले व लॉजमधील नागरिकांना जिन्याच्या साहाय्याने सुखरूप खाली आणले। धूर आणि उष्णतेच्या वातावरणातही जवानांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात 100% यश मिळवले। त्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आणि होणारे नुकसान वाचवता आले। या आगीत दुकानातील साहित्य व मालाचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। अग्निशमन दलाने वेळेवर दाखवलेली तत्परता आणि बचाव कार्यामुळे आणखी होणारी मोठी दुर्घटना टळली असून परिसरातील उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाचे कौतुक केले आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। सांगली शहर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। यावेळी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, फायरमन धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, ड्रायव्हर उमेश सरवदे, देवीदास मानकरी, विजय कांबळे यांनी कामगिरी बजावली। अग्निशमन दलाने मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी दुर्घटनास्थळी मुलानी वॉचमन यांच्या जागेवर कौतुक केले। यावेळी मुलानी यांना अश्रू अनावर झाले। यावेळी आरके सर्व्हिसेसचे रवींद्र केंपवाडे उपस्थित होते। नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यावेळी पोलीस बंदोबस्त करण्यात आला। सांगलीमध्ये अण्णाज नवतरंग शॉपी येथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती। अग्निशमन दलाने तात्काळ 2 गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे। सदर आग तेथील वॉचमॅनच्या दक्षतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ कळाली। सदरचे वॉचमन आरके सर्व्हिसेस या नावाने ओळखले जाणारे एजन्सीचे होते। त्यांनी तात्काळ त्यांच्या मालकांना फोन केला आणि मालकांनी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना कळवलं आणि तात्काळ 2 गाड्या घटनास्थळी पाठवून संपूर्ण आग विझवण्यात आली आहे। सदर इमारतीमध्ये 5व्या मजल्यावर एक लॉज होता। लॉजमधील नागरिकांना सकट संपूर्ण सुरक्षितरित्या बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणी कोणीही जखमी नाही।